office or go back to office and this is our driver. ते काहीतरी रामाचा रथ वगैरे दिसलाय का कशाचा तरी. What is? I will share you eternally. Yeah. I like. Yeah. What's your name? My name is Tirtha. Okay, great. हे आमचं चेक इन चाललंय. प्रॉक्स कंपनीचे माझेच चांगले. आता वाजलेले आहेत सकाळचे 7. ऍक्च्युली आमच्या इथे ना चेन्नईला लेओव्हर होता पण तो कॅन्सल झालेला आहे. आता हा डिरेक्टली बालीला थांबणार आहे. ओके, तर तो एक वेळ आमचा वाजलेला आहे परत 1 तासाचा. आणि थोडंसं वातावरण वेगळं आहे. होतं काय माहिती. सभी यात्रियों से निवेदन है कि अपने स्थान पर बैठे रहे, कुर्सी की गति बांधे रखें. Requesting all passengers to kindly remain seated with their seatbelt fastened.
are in Bali. We have landed into Bali. ठीक आहे, तर वाजलेले आहेत सकाळचे 9:30 आणि 9:30 ना. येस, 9:30 झालेले आहेत आणि लवकरच आपण इथे लँड केलेलं आहे. बघू शकता बाली एअरपोर्ट कसं आहे. काय वाटतं तुम्हाला, बाली एअरपोर्ट चांगला की मुंबई एअरपोर्ट? So this is how we are going to take our bags now, luggage. आता आम्हाला बेल्ट नंबर 4 ला ते आम्हाला मिळणार आहे. आता आम्ही तिकडे जातोय. ओके, मागे बघा, मागे असं दिसतंय सगळं. दिस इज हाऊ इट लुक्स. दिस इज बाली एअरपोर्ट. area. This is welcome to Bali. हे आहे इमायग्रेशन. यांची लँग्वेज पण बघा ना, थोडी वेगळी आहे ना, इंडोनेशियन लँग्वेज. चला ना, अरे चला चला, वी विल गो फ्रॉम हियर. काय दुखलेत ना क्रॉक्स बघा तिचे. ते काय ओरिजिनल, मला काही फरक नाही वाटला ते क्रॉक्स कंपनीचे. माझेच चांगले, माझेच चांगले. त्यांना त्याच्यात तरी असेल का? अजून तरी खूप दमलोय आता, कारण रात्री 2 वाजता फ्लाईट आणि त्यानंतर सकाळी एकदम बसून बसून ट्रॅव्हल करून आहे ना, जरा भयानक झालाय. आता आम्ही लवकर आलेलो. खरं तर ही फ्लाईट जी होती ती दुपारी 1 वाजता इथे लँड होणार होती, बट त्यांनी चेन्नईचा जो ले ओव्हर आहे तो इथे झाला नाही, त्याच्यामुळे वी हॅव लँडेड इट हिअर अर्ली. तर आम्ही आता बॅग्स घेऊन आम्हाला जो पिकअप करायला येणार होता आमच्या ट्रिप्स ट्रॅव्हल्समधून, त्याला कॉल करून त्याला बोलवायचं आहे. हा, फ्री वायफाय आम्ही इथे रिचार्ज पण नव्हता घेतलेला, ज्याला फ्री वायफाय इथे एअरपोर्टवरती अवेलेबल असतं, त्याच्यातून आम्ही त्याला कॉल करू. आम्ही हॉटेलमध्ये गेल्यानंतर रिचार्ज वगैरेचा विचार करणार आहे, कार्ड वगैरे. ठीक आहे, सो दिस इज हा. सो दिस इज हाऊ बाली. इथे ना अशा फुलं वगैरे मस्त लावलेली, छान. असं आहे इकडे सगळं. बॅगेज घेण्यासाठी आमचं थोडं धडपडा चाललाय. इथे राहून फोटोज वगैरे क्लिक करणार होते, पण आपल्या आमच्या बॅग्स तिकडे राहिलेल्या, त्याच्यामुळे आम्हाला धावपळ करून करायचं आहे. हे आहे आपलं बाली एअरपोर्ट. बॅग आहेत का इथेच ना बेल्टवरती? बेल्ट बॅग नाही. इथे ना पासपोर्ट व्हेरीफाय करायला लागला नाही. त्या पासपोर्ट व्हेरिफिकेशनसाठी आम्ही इथे गेलो होतो, तर तिथे इंडियन पासपोर्टसाठी वेगळी लाईन आहे. त्यामुळे माहीत नव्हतं की तिथे आम्हाला असं दाखवत होतं की गो बॅक टू ऑफिसर, गो बॅक टू ऑफिसर. त्याच्यामुळे आम्हाला काही कळालं नाही. पण आम्ही आता इथे येऊन एकाला विचारलं, त्यांनी मला सांगितलं की लाईनमध्ये राहतो. लाईनमध्ये आहोत. लेट्स सी. ऍक्च्युली आम्हाला फ्लाईट वाल्यांनी सांगता हे ठेवा ना,
आम्हाला त्यांनी सांगितलं 4 नंबर बेल्ट नंबर 4 ला बॅगेज येणार आहे आणि नंतर ऐनवेळी त्यांनी दिलं 3 नंबर इंडिगो फ्लाईट 3 नंबर. तेही कन्फ्युजन झालं आमचं, पण फॉर्च्युनेटली आम्हाला बॅग्स मिळाल्या. इथे असं नको म्हणत होतं की इंडिगोच्या फ्लाईट्सच्या बॅग्सचं असंच काहीतरी प्रॉब्लेम असतो प्रत्येक वेळेला. तर आम्हालाही फार काही कळालं नव्हतं, पण आम्ही इथे आलो आणि आम्हाला बॅग्स बघितलं. आणि एक गोष्ट होती की हे बघा, इथे वाजलेले आहेत घड्याळात, होमच्या घड्याळात आपले वाजलेले आहेत 10:30 आणि तिकडच्या लोकल वॉचमध्ये वाजलेले आहेत 12:34. ओके, तर असा डिफरन्स आहे आपला. आता आम्ही त्यांना कॉल केलेला आहे, जे ड्रायव्हर आहे त्यांना कॉल केलेला आहे आणि ही इज अबाउट टू कम नियर स्टारबक्स. तर स्टारबक्स कुठे ते आम्ही शोधतो. बस ओके. इंडोनेशियन अरायव्हल कार्ड सुद्धा करावं लागतं. सो दॅट्स वाय आम्हाला आता ते क्यूमध्ये उभं राहून परत आता ते इंडोनेशियन अरायव्हल कार्ड घ्यायचं आहे आणि मग आम्ही बाहेर जातो. हे आपल्याला महाराष्ट्रीयन टीम सापडलेली आहे इकडे. दे आर फ्रॉम पुणे. सो माझं ब्लॉगिंग चॅनल आहे, पर्सनल ब्लॉगिंग चॅनल आहे. सो ते मी ब्लॉगिंग करते आहे. दे आर फ्रॉम पुणे. ॲक्च्युली आता मी जो व्हिडिओ तुम्हाला दाखवलेला आहे त्याचं असं झालेलं होतं की आता मी जे तुम्हाला दाखवलं इथे एक पास असतो जो एंट्री इंटू इंडोनेशिया अरायव्हल एक पास असतो, तो तुम्हाला तिथे काढावा लागतो. तो मला पूर्णपणे सांगता नाही आला व्हिडिओमध्ये. तर तो इंडोनेशियन अरायव्हल पास कसा असतो की जेव्हा तुमचं सगळं इथे येऊन पासपोर्ट व्हेरिफिकेशन, व्हिसा व्हेरिफिकेशन सगळं होऊन जातं, जेव्हा तुम्हाला व्हिसा जो आहे, जो एअरपोर्टवरती व्हिसा तुम्हाला 30 डेजसाठी व्हिसा दिला जातो किंवा वॉट एव्हर टाइम लिमिट इट हॅज बीन गिव्हन टू यू, त्या ठराविक टाइम पिरियडसाठी तुम्हाला जो व्हिसा दिला जातो त्यानंतर तुम्हाला एक कार्ड येतं. त्याला म्हणतात इंडोनेशियन अरायव्हल कार्ड. तर ते तुम्हाला तिथे करावं लागतं. तर ते कसं करायचं, तिथे एक ॲप असतो, ऑल इंडोनेशिया ॲप असतो आणि त्या ऑल इंडोनेशियन ॲपवरून तुम्हाला सगळे डिटेल्स फिलअप करून, एक सेकंड, तर ते सगळं फिलअप करून तुम्हाला तिथे एक कार्ड मिळतं. तिथे काही डिटेल्स असतात ते तुम्हाला फिलअप करायचे असतात आणि ते फिलअप करून मग तुम्हाला ते कार्ड मिळतं आणि ते तिथे दाखवून मग यू कॅन एंट्री इन टू द इंडोनेशियन प्रमायसेस. तर ते ॲप असतं ऑल इंडोनेशिया अरायव्हल, ऑल इंडोनेशिया ॲप आहे. ॲप आहे की लिंक आहे त्याच्यावरती तुम्ही, इट्स अ अरायव्हल कार्ड. तर ते त्याच्यावरून तुम्ही ते स्कॅन करायचं असतो. तिथे एक स्कॅनर असतो, ते स्कॅन करून तुम्हाला डिटेल टाकून मग तिथून तो एक कार्ड मिळतं. तुम्हाला फ्लाईट डिटेल्स टाकायला लागतात, तुमचं नाव टाकावं लागतं, तुमचा स्टे किती दिवस आहे, इम्पॉर्टंट तुमचं बॅगेज गुड्स किती आहे ते डिक्लेअर करावं लागतं. ते करावं लागतं. तुमच्यासोबत काही पेट्स आहेत का, अॅनिमल्स आहेत का, स्पेशल काही आहे का, असं सगळं तिथे टाकावं लागतं डिटेल्स आणि मग तुम्हाला ते मिळतं सबमिट करून. आम्हाला बेसिकली ते थोडं कळत नव्हतं तिथे, मग आम्ही त्या लोकांनाच विचारलं की काय आहे तिथे, सगळं त्यांनी हेल्प आउट केलं मग आम्हाला आणि मग ते हेल्प आउट करून आणि मग आम्ही ते डिटेल्स फिलअप करून मग आम्हाला ते मिळालं सगळं कार्ड. ठीक आहे. तर जर तुम्ही एखाद्या टूर्स अँड ट्रॅव्हल्स कडून येत असाल तर तुम्ही बेसिकली त्यांनाच सांगा हे, म्हणजे तुमचा वेळ तिथे जाणार नाही. इट टेक्स नियर अबाउट 20-25 मिनिट्स, एवढंही नाही लागत. पण आम्हाला माहित नव्हतं म्हणून आम्हाला एवढा वेळ लागला. पण तुम्हाला जर ऑलरेडी कोणाला तुमचे जे टूर्स अँड ट्रॅव्हल्स आहेत त्यांनाच सांगायचं अरायव्हल कार्ड आम्हाला प्रोव्हाइड करून द्या. ओके. हे आमचा ड्रायव्हर आम्हाला भेटलेला आहे. आम्ही शोधत होतो त्याला, पण आला बरोबर. पण जाम वेगळंच वाटतंय. पण तो कोणीच म्हणजे कोणी तसं आपलं इंडियन्स वगैरे दिसत नाही. आम्ही दुसऱ्या कंट्रीजमध्ये तरी थोडंफार कोणीतरी दिसत, इथे इंडियन्स खूप कमी आहेत असं मला दिसतंय. आणि दिस इज अवर ड्रायव्हर. हॅलो, नमस्ते. Thank you. You can hold this and I will take one picture. Yeah. Okay. हे आपण बसलेलो आहे आता यांच्या गाडीमध्ये. हे ड्रायव्हर दादा आलेले आहेत आपल्याला. Normally, 10 minutes when you're going out, right? You take the bagasi, going out, you call me. Normally, but I don't know you don't have the internet.
No, we will buy SIM card now. So it will be convenient. Call you as well. Okay. तर हे असं दिसतंय सगळं. गुड. पहिल्यांदाच आलोय आम्ही. सो त्याच्या मोठमोठे बिल्डिंग्स वगैरे कधी दिसत नाही. जसं आपल्याला मुंबईला दिसतं मोठमोठे बिल्डिंग्स वगैरे, पण इथे ऊन जाम आहे. आता टेम्परेचर नियर अबाउट 31-32 आहे. How is weather here? Oh, this is sometimes rainy, Yeah. sometimes hot. Today hot here, Yeah. Actually. It's too much hot. but in the maybe Lampuyang, right? Tomorrow maybe raining because there's mountain. Okay. Okay. Not raining, maybe cloudy like. Let's see. ते सांगतायत की उद्या लॅम्पुयांग टेम्पलला मे बी इथलं वातावरण आहे ना, कधी हॉट असतं, कधी So for रेनी whole trip you are along with us? Yes. उद्या आता मे बी लॅम्पुयांग टेम्पलला जे आहे ते टेम्परेचर मॉडरेट असू You told शकतं. us. So those are the spots exactly which we have. We must visit. What was that statue? Yeah. Gatotkac and Karn. ओके, घटोत्कच आणि कर्णाचं युद्ध आहे ते. त्याचा स्टॅच्यू तिथे मागे लावलेला आहे. आय एम अ युट्यूब ब्लॉगर. Oh yeah, good. Yeah. I like. Yeah. What's your name? My name is Tirtha. Tirtha. Okay, great. So he will be driver of us across our entire trip. So here we are looking for our SIM card now. Alright. So if it is good, then we will buy. Yeah. हे आहे आपलं घटोत्कच आणि कर्णाचं युद्ध. Can we increase AC temperature? So AC is not working? Yeah, that's okay. ऍक्च्युली आम्ही आहे ना सिम कार्ड घ्यायला थांबलेलो होतो. तिथे ना म्हणजे जेव्हाही आपण टूरसाठी जातो ना, बार्गेनिंग स्किल्स जाम लागते. मला ह्या गोष्टी माहीत नव्हत्या की सिम कार्डच्या ठिकाणी पण आपण असं बार्गेन वगैरे करू शकतो. यांनी बार्गेनिंग केली आहे तिथे. या वेळेला ते जिंकले. Yeah. So today you already get out. And this is our Hotel Grand Resort in Bali. आता आम्ही इथे एंट्री करतोय हॉटेलमध्ये. जस्ट नाव आम्ही इथे पोहोचलेलो आहे आणि आम्ही आता इथे एंट्री करतोय, चेक इन करतोय हॉटेलमध्ये. आणि आता रूम मध्ये जाऊन फ्रेश वगैरे झाल्यानंतरच मी सगळं कनेक्ट करते तुमच्याशी. ओके. This is our Grand Hotel Resort Bali. Oh, भारी फील स्विमिंग पूल. ते आमचं चेक इन चाललंय. इथे ना आपण इव्हिनिंगला घेऊया, म्हणजे कसं की आपण जरा फ्रेश पण झालेले असू, सगळं व्यवस्थित होईल. त्याच्यामुळे आपण इव्हिनिंगला मोस्टली करू. यो चेकिंग इन. So we have booking for For 4 days. Hello. तर आपण आता इथे वरती आलेलो आहे आणि रूम नंबर 329 ही आपल्याला मिळालेली आहे. बघा अशी मस्त असे रूम्स आहेत इकडे अवेलेबल. ओके, सो 327 to 335. So here we will go 320. बोला ऐकतोय. हॅलो, पोहोचलो म्हटलं. पोहोचलो म्हटलं. नमस्कार आई म्हटलं, पोहोचलो म्हटलं. आता हॉटेलच्या रूम मध्ये चाललोय. मस्त छान आहे बघ. छान 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 मस्त. नाही चाललोय अजून गेलो नाही, चाललोय. हा, हॅलो. दिस इज 329 रूम नंबर. ठीक आहे असं. हॅलो, तुमच्याकडे रेंज इश्यू असेल. हे तर मी वायफायला कनेक्ट केलंय. And first look. हो येतोय बोला. हो येतोय बोला. हो हॉटेलवर पोहोचलो. जस्ट एंट्री केली हॉटेलमध्ये. हो
मस्त प्रवास आहे. व्यवस्थित झाला. फ्लाईट ऍक्च्युली लवकर आली. फ्लाईट म्हणजे ऑन बिफोर अराइव्ह झाली इथे. खतरनाक. चेन्नईचा ड्रॉप केलं त्यांनी आणि बाथरूम ओपनच आहे. त्याच्यामुळे ती लवकर झाली. क्या बात आहे. एक्सपेक्ट होतं 1:30 वाजता आहे ना. खतरनाक सकाळी ऑलमोस्ट 10 आहे सगळं, पण आपण काही उघडणार नाहीये हा एरिया. मग त्याच्यामुळे आमचं ते सगळं इमिग्रेशन वगैरे सगळं झालं. आता ते सगळं चेक इन वगैरे झालं. रूमवरती आलोय आता. तर छान आहे आपलं रूम. आता फटाक दिशी आम्ही ना तयार होतो आणि थोडं रेस्ट करून आहे ना मग संध्याकाळी बघूया काय करायचं. तर नसेल तुम्हाला कळालेलं तरी बघा, हे आपल्या अशा हॉटेलची व्ह्यू आहे मधली आणि इकडून असं आहे 330. ही रूम अशी मस्त दिसती आहे आपलं बाजूचं. आणि आता वेळ न घालवता आपण निघतो लगेचच, कारण संध्याकाळची वेळ आहे. पण बाहेरच्या देशात आहोत, कोणाचं काय इथे कसं वातावरण असतं आपल्याला माहिती नाही. त्याच्यामुळे लगेचच निघालेलं बरं. फार तर मी सगळ्यांशी ना रात्री बोलते. इथेही काही रूम्स आहे, कोणी दिसत नाही लिटरली. इथे खाली स्पा वगैरे करतायत काही लोक, एवढं दिसलं. आणि असं आहे थोडंफार. लिफ्ट आहे, खूप गरम आहे. पण इथलं वातावरण आहे ना खूपच हॉट आहे सध्या आजचं. असं म्हणजे थंडावा अजिबातच नाही आहे. आणि मी एक जॅकेट कॅरी केलेलं होतं, ह्यांनी जॅकेटच नव्हतं कॅरी केलेलं. ही आली आपली लिफ्ट. सो कसं वाटतंय? चांगलं वाटतंय. लवकरात लवकर सामान व्यवस्थित मिळावं. रात्री आहे ना, दुपारी आहे ना आम्हाला इतकी झोप लागून गेली की संध्याकाळचे 6 कधी वाजले तर आम्हाला कळलं सुद्धा नाही. आणि आम्हाला काही सामान घ्यायचं होतं तर लवकर जायचं होतं लिटरली, पण काही जमलंच नाही. लॉबी स्पाज आहे. स्पा कधी करायला स्पा रात्री येऊ शकतो. तर हे असा व्ह्यू आहे आमचा इथला हॉटेलचा आहे बघा. मी इथून दाखवते मार्ट. दिस इज द मार्ट. आणि हा आहे का? त्याला नाही तर वॉचमॅनला विचारा ना. हा वॉचमॅन इकडे आहे ना. हे सिक्युरिटी बघा आपल्याला असं थांबायला लावतं. इथून कसं जायचं? बापरे, असं वेगळ्या देशांमध्ये ना. चला ना आपण बापरे, इकडे असं बाहेरच्या देशांमध्ये ना असं काही फर्स्ट टाइम आपण येतो. आपल्याला काही माहित नसतं असं काही आहे. आम्ही कॉस्टिंग बघितली तिकडे. काही मिनरल वॉटर आहे, काही ते मॉल इकडेच आहे. मध्ये तर सांगता येते इकडे. ते किमती तर काढून घेतल्यात आम्ही की कसं आहे काय आहे. पण इट वॉज कॉस्टिंग लिटल बिट मच. म्हणून आम्ही आता बघतोय की मे बी आम्ही मॉलमध्ये जाऊन घेऊयात काही गोष्टी. वॉक इज अलाउड. हां अलाउड. नाहीतर बाबा पकडायचे आणखी आपल्याला. आपल्याला अर्धा लिटरची तो म्हणत होता 20,000. कशाची?
मारवाडी प्राइस 20,000 म्हणजे 106 रुपये आपला हॉटेलवाला म्हणत होता. हा बॉटल ना. हा आणि हे 7,500 ना 1.5 लिटर म्हणतात. त्याच्यामुळे आपण 7,500 1.5 लिटर घेऊ. आपण पाणी भरपूर घेऊया कारण की जेव्हा आपलं हे होतं आपल्या तिकडे पण ट्रॅव्हलिंगमध्ये आपण उद्या आम्ही ते बॉटलचं पूर्ण 12चा सेटच घ्यायचं पण बघतोय. इथं ना सगळं लॅक्स मध्ये असतं, रुपीज मध्ये काही नाही, सगळं लॅक्स. असं वाटतं की बापरे एवढे लॅक्स आहे, एवढं रुपीज आहे. इंडियन करन्सी हा म्हणजे आपली इंडियन करन्सी जी 1 रुपीची असते दॅट इज 188 काय म्हणतात IDR. हा 188 IDR इकडे असतं. म्हणजे आपला जो 1 रुपया आहे इंडियाचा त्याचा 188 रुपये 188 रुपीज इक्वल टू इंडोनेशियन करन्सी. मला तेच माहित नाही कसं काय आणलं. मॉल इकडे दाखवलंय ना, मॉल एंट्रन्स, ईस्ट एंट्रन्स. हे काय इकडनं आहे ना का वरतून आहे. असं आता आम्ही मॉलच्या एंट्रन्सला जातो आहे ईस्ट कडे. नूडल्स वगैरे आम्ही चिकन, बीफ, व्हेज नूडल्स तर काहीच नव्हते. सगळं बीफ, चिकन असंच होतं सगळं. हा फ्रॉम हिअर विल गो. असं अगदी ना उन्हाच्या झळा लागतात असं वाटतंय मला. असं एकदम वाफ लागते उन्हाची, गरम होतं एकदम. वॉशरूम्स आहेत. ही जाते ना इकडे बया, काय कळतंय ना मराठी काही समजत नाही. ही बया जाते ना तिच्या मागे मागे जाऊ. ए बाई कुठे घेऊन चालली आम्हाला. एंट्रन्स फ्रॉम वॉल. तो खेळला असता इकडे. काय आपण तिकडे जाऊया, तिकडे आहेत. बाय. बापरे तो तर लय खायला असता. असंच होतं छोटूस आपलं बाळ. हे बघा सगळं लॅक्स मध्ये इकडे 1,59,000. मला असं वाटतं मॉल मध्ये जास्त महाग मिळेल का. आपण फक्त बघूया तिथं काय शॉप आहे. असं मॉल आहे. आपल्याला मेन इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स बघायचे आहेत. सॅन्डल्स इकडे सगळं 1,19,000 स्वस्त. त्यामुळे जी इंडियन करन्सी आहे 188. त्या लोकांना भाषा सुद्धा कळत नाही आपली. मला काही जरी बोललं ना काही कळत नाही या लोकांना. छोटं छोटस बघून आहे ना थोडं बाळाची आठवण येते की तो खेळला असता, त्याने काय केलं असतं इकडे. लाईक दिस. की चेन्स, पर्सेस अँड ऑल. पर्सेस वगैरे आहे. Where is the electronic gadgets? No. काहीतरी ना असं आहे. सगळं ब्रँडचं काहीतरी देऊन ठेवलेलं आहे इकडे. मॉल सारखा मॉल आहे आपला. इंडियामध्ये जसा मॉल असतो तसंच मॉल आहे. हे बघा हे पण आलं इकडे. कोंडू, छोटा कोंडू.
हा हॅलो हॅलो आपण वरती जाऊया, वरती पाहूया. वगैरे काहीतरी थोडं दिसते गॅजेट्स वगैरे असतील. हा आहे आपल्या इथे सॅमसंग S25 अल्ट्रा. 29 हा फ्लिप पण आहे इकडे. दिस वन इज ऑल्सो फ्लिप ना. फ्लिप पण आहे म्हणजे इकडे. त्यांच्याकडे 1,96,96 ला हा फ्लिप पण आहे बघा इकडे. अरे वा, कॅमेरा क्वालिटी नाही का तेवढी. असणार हा महाग जात होता का त्याच्यापेक्षा? कुठला? हा हा नंतर रिलीज झाला. हा नंतर रिलीज झाला. ओके. नाही महाग आहे का तो त्याच्यापेक्षा पण? आपण जाऊया ना तिच्याकडे, तिथं बनवून जायचं. हा जाऊया जाऊया. हो ना, इथे काहीतरी खाली आहे ना त्यांचं चाललाय वाटतं प्रोग्राम इकडे. हो चला. पाणी आणि ते हे अडॅप्टर घेणं गरजेचं आहे. आमचं असं निर्णय झालेला होता, आम्हाला ते अडॅप्टर खूप मेन होतं, कारण त्याशिवाय ना आमची फोनची चार्जिंगच होत नाही आहे. इथे हॉट कॉफी नाही मिळणार का? कुठे? हॉट कॉफी, चहा कॉफी काही? चहा कॉफी नाही, आपण तिच्याकडनं दूध घेऊ ना. हा तिच्याकडनं दूध घेऊ ना आपण. तर आम्ही आता परत ते खालच्या छोटंसं मार्ट होतं तिथे जातोय. तिथून आम्ही अडॅप्टर घेऊ, काय ते पाण्याचे बॉटल्स घेऊ आणि जाऊन निघू. हे उद्या पण आम्हाला फिरता येईल. आपण संध्याकाळी येऊ शकतो. उद्या संध्याकाळी पण येता येईल आम्हाला. बापरे, इथे रस्ते वगैरेची आहे ना जामच काळजी घ्यायला लागते. इथे आपण हरवायला नको म्हणून रस्ते वगैरे जाम लक्षात ठेवायला लागतात. रस्ता हरवलं बरं, त्या लोकांना भाषा पण कळत नाही. त्यांना मेन रोड सांगावं तर तेही कळत नाही. इंग्लिश पण नाही समजत. असं ते सगळे वांदे होतात काही वेळेला. आता मी परत त्या पहिल्या दुकानात जातोय, तिथून बॉटल्स घेतो, अडॅप्टर घेतो आणि मग वरती जातो.